हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना। मी आज तुम्हाला पालकची धपाटे बनवून दाखवत आहे। तर हे बघा, मी आज स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय पालक। ताजा पालक येतोय आणि छान असा धुवून घेतला। त्याच्यासाठी मिरची घेतली, लसूण घेतलं, जिरं घेतलं थोडंसं आणि चवीपुरतं नमक घालायचं। छान असे बाजरीच्या पिठाचे पालकची धपाटे मी तुम्हाला बनवून दाखवते। तर पुढे व्हिडिओला असंच कंटिन्यू रहा। लसूण जिरं मिरची आपण अगोदर वाटून घेऊ। याला बारीक असं ठेचून किंवा वाटून घ्यायचं। तुम्ही ठेचूनही घेऊ शकता किंवा पाट्यावरही वाटू शकता, नाहीतर मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता। दगडी पाट्यावर थोडीशी मी अशी चटणी वाटून घेतली, बारीक अशी थोडीशी। आता आपला पीठ आपण भिजून घेऊ। मी इथं 2 वाट्या पीठ घेतलंय बाजरीचं। पीठ टाकून घेतलं। चवीपुरतं मीठ टाकून घेते, 1 चम्मच। चटणी पण टाकून घ्यायची। चिरलेला पालक टाकून घ्यायचा आणि गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं थोडंसं। जेणेकरून आपले धपाटे किंवा थालीपीठ मोडणार नाही। आणि याला थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। हे पाणी मी पाट्यावर वाटलेलं त्याच्यात टाकून मळून घेते। छान असं पीठ मी भिजवून घेतलं। आता आपण थालीपीठ थापून घेऊया किंवा धपाटे थापून घेऊ। तवा गरम करायला ठेवून घेतला आणि असे छोटे छोटे पेढे घेतले आणि मी हातावरच असे हे करते त्याला। गोल गोल करून घेते मध्ये। तवा गरम झाला।
दुसरा पण बनवून घेतला. याला थोडंसं शेकून घेते. हळूहळू सगळे थालीपीठ आपण असे बनवून घेतले. हे बघा किती छान खरपूस असे थालीपीठ भाजून झाले. आता याला आपण वाढून घेऊ जेवायला. हे बघा इथं मी दही आणि थोडीशी कढी सोबत वाढून घेतलंय. आता तुम्हाला खाऊन दाखवते मी थालीपीठ. खूप छान झालं चवीला. तुम्ही पण बनवून बघा असं. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया